नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक संदीप लोंढे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जी CTET एक्झाम आता सध्याला चालू आहे, तर त्या परीक्षेमध्ये जो गणित भाग आहे तो कशा पद्धतीने येतो, तर त्याचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे आपल्याला माहीत आहे की CTET एक्झाम क्रॅक करण्यासाठी जे प्रीवियस इयरचे क्वेश्चन असतात ते खूप महत्त्वपूर्ण असतात आणि यामध्ये सर्व आपले जे यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत आणि D.Ed. B.Ed. जे धारक विद्यार्थी जे CTET देणार आहे त्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण व्हावा यासाठी मी त्यातला गणित हा जो भाग आहे आणि त्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतील आणि ते तुम्ही कशा पद्धतीने सोडू शकाल, तर या संदर्भामध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत। तर 31 ते 60 हे जे प्रश्न आहेत तर ते गणित या विषयाचे असतात आणि यामध्ये गणितामध्ये काय आलेले आहे पहा। आता हे आपल्याला माहिती आहे CTETचे 2 भाग आहेत। CTETचा पेपर 1 जो आहे तर तो 1 ते 5 या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि यामध्ये जो गणित आहे तो कशा पद्धतीने आला, तर मित्रांनो हे लक्षात घ्या, जसं पेपर 1 ला गणित आहे तसं पेपर 2 साठी देखील गणित आहे, तिथे देखील तुम्हाला याचा उपयोग होईल। तर चला पाहूया आपण गणित कसा प्रश्न आलेला आहे। तर प्रश्नपत्रिका ही हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून असते, परंतु आपल्या महाराष्ट्रातील D.Ed. B.Ed. धारक तरुणांसाठी मित्रांसाठी आपण जी क्वेश्चन पेपर आहे ती हिंदीतून घेतलेली आहे, परंतु त्याचं जे विश्लेषण आहे ते पूर्णपणे मी तुम्हाला मराठीमध्ये करणार आहे, जेणेकरून ते तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजेल। आता या ठिकाणी उदाहरण काय पहा, एक किराना की दुकान पर सामान की मूल्य की सूची निम्न रूप से अंकित की गई है। तर किराणाची जी सूची आहे ती आपल्याला इथं दिलेली आहे। इथं पहा, काला चना 1 किलोग्रॅम आहे तो 70 रुपयाला आहे, चावल जे आहे ते 90 रुपयाला आहे, गेहूं जो आहे तो 45 रुपयाला आहे, तर पिसा हुआ धनिया तर या ठिकाणी 250 ग्रॅम जे आहे ते दिलेलं आहे 40 रुपयाला आहे, तर पिसी हुई मिर्च जे आहे तर ती 250 ग्रॅमचाच भाव दिलेला आहे 60 रुपयाला आहे। नमक आहे, नमकचं 1 पॅकेटचा भाव दिलेला आहे 25 रुपये आणि बिस्कुट तर 1 पॅकेटचा भाव दिलेला आहे 20 रुपये। आणि आपल्याला पहा सोपा प्रश्न आहे मित्रांनो, फक्त इथं सूची दिलेली आहे, तुम्ही डायरेक्ट जो प्रश्न आहे त्याच्याकडे जायचं आहे आणि बिल तयार करायचं आहे। थोडक्यात किती रुपये आपल्याला लागतील। आशीष को 5 किलोग्रॅम चावल, मग 5 किलोग्रॅम चावल घ्यायचं आहे, मग 5 किलोग्रॅम मग आपल्याला काय पाहिजे आहे, चावल काय भाव आहे त्याचा, तर चावलचा भाव जो आहे तो 90 रुपये आहे, मग 5 गुणिले 90 बरोबर इथं आपल्याला चावलला किती रुपये लागतील ते सांगता येईल। 9 × 45 म्हणजे 450 रुपये हे चावलला लागतील। त्यानंतर दुसरं काय लागते पहा, पहिली गोष्ट झाली त्याची, दुसरी 5 किलोग्रॅम जे आहे तर ते गेहूं आहे, मग परत एकदा 5 किलोग्रॅम काय भाव आहे किलोचा, तर गेहूं कुठं दिसतो इथं पहा, या ठिकाणी तुम्हाला गहू दिसेल, तर त्याचा जो भाव आहे तो आहे 45 रुपये, हे घेतले 45 रुपये, 45 5 गुणिले 5 5 5 25 2 हातचे आले 5 चोक 20 आणि 2 22 तर 225 रुपये हे गव्हासाठी लागलेले आहे। त्यानंतर धनिया ठीक आहे, पण काय घेतो आहे तो पाहूया आपण। गेहूं झाला इथपर्यंत आला, 250 ग्रॅम पिसा हुआ धनिया, तर धनियाच घेतो आहे तो, तर 250 ग्रॅम घेतो आहे, 250 ग्रॅमचाच भाव दिलेला आहे तर तो दिलेला आहे 40, मग 250 ग्रॅमसाठी त्याला किती रुपये लागणार, इथं 40 लिहून टाकूया 250 ग्रॅमचे धनियाचे। ठीक आहे, पुढचं काय घेतो आहे तो पाहूया आपण आता। परत 250 ग्रॅम पिसी हुई मिर्च, मग मिरच्यासाठी जे आहे 250 ग्रॅमचाच भाव दिला आहे 60 रुपये, तर ते इथं लिहिले आपण 60 रुपये ओके। आता पुढं काय घेतो आहे पहा, 2 किलोग्रॅम काले चणे, काले चणे जो काला चना आहे तर 1 किलोग्रॅमचा भाव आहे 70, तर तो घेतो आहे 2 किलोग्रॅम, तर 2 गुणिले 70 बरोबर 7 दूने 14 140 रुपये ओके। आता काय घेतो आहे पहा, काले चने झालं, शेष बचे हुए रुपयों में से बिस्कुट के पैकेट खरीदने हैं। आता बाकीचे जे पैसे उरत आहेत तर त्या पैशांचं तो बिस्कुट घेतोय आणि त्याच्याकडे यदि उसके पास 1000 है तो वह कितने बिस्कुट के पैकेट खरीद सकता है।
तर किती बिस्किट तो घेऊ शकेल. तर आपण पाहूया याला किती रुपये लागले त्याला अगोदर, आणि मग त्याच्याकडे किती रुपये वाचतायत, आणि मग आपण त्याचं 20 रुपयेप्रमाणे जे बिस्किट आहेत तर ते घेऊया. चला अगोदर किती रुपये लागले ते पाहूया. इथे राहिला 5, त्यानंतर 6 आणि 4 10, 14, 2 16, 16 आणि 5 21, हातचे आले 2, 2 आणि 1 3, 5, 5 आणि 4 9. तर 915 रुपये हे त्याचा खर्च झाला. मग 915 रुपये जर त्याचा खर्च झाला तर 1000 रुपये आहे, त्याच्याकडे किती रुपये राहिले, तर त्याच्याकडे राहिले 85 रुपये. म्हणजे 1000 रुपये होते त्याच्याकडे 1000 रुपये होते. या 1000मधून 915 त्याचा खर्च झाला, यांची वजाबाकी किती येईल, 85 येईल. 85 रुपये राहिले त्याच्याकडे शिल्लक, आणि त्याचे घ्यायचे बिस्किट त्याला. तर तो बिस्किट किती घेऊ शकेल, तर 20 रुपयाचा पुडा आहे. तर 20 रुपयाचा पुडा आहे म्हटल्यानंतर 85 भागिले 20 किती पुढे येतील पाहूया आपण. 20 × 20, 20 चौक 80, 20 चौक 80, आणि 5 रुपये उरतील त्याच्याकडे. पण तो जे बिस्किटचे पुडे आहे तर तो किती खरेदी करू शकतो, 4 बिस्किटचे पुडे खरेदी करू शकतो. तर पाहूया आपलं उत्तर. तर या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक जो 1 आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथं एक बिल तयार करायला सांगितलं होतं आणि ते आपण केलेलं आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. मैं एक 2 अंकों की संख्या हूँ, दहाई के स्थान पर अंक 2 का गुणज है और इकाई के स्थान पर अंक 3 का गुणज है. दोनों संख्याओं का एक योग एक अभाज्य संख्या है जो कि 52 का एक गुणनखंड है संख्या है. उलट मी मित्रांनो तुम्हाला असं म्हणेल की या पद्धतीचे प्रश्न हे खूप सोपे असतात आणि हेच खरं आपल्याला CTETला मार्क मिळवून देतात. तर या पद्धतीचा प्रश्न देखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या शिफ्टमध्ये या प्रकारावर प्रश्न निश्चितच राहील. खूप सोपं आहे पहा. त्यांनी असं सांगितलं आहे की मैं एक 2 अंकों की संख्या हूँ, म्हणजे मी 2 अंकी संख्या आहे. तर खाली पर्यायात आपल्याला दिलेले आहेत 2 अंकी संख्या, काही अडचण नाही. आता यातून आपल्याला काय करायचं, मैं 2 अंकों की एक संख्या हूँ, दहाई के स्थान पर अंक 2 का गुणज है. मग आपण भाग जाणारी संख्या आहे, गुणज म्हणजे काय की भाग जाणारी संख्या आहे, 2 का गुणज. मग आता दहाई के स्थान का अंक, मग 6 इथं 2 ने भाग जाणारी संख्या आहे का पहा बरं, 6. आणि इकाई के स्थान पर जो अंक है तो ओ 3 का गुणज है, ज्याला आपण विभाज्य म्हणतो थोडक्यात. तर 3 3 त्रिक 9 ही पहिलं 8 पूर्ण झाली. इथं पण पहा 2 ने भाग जातो, 2 2 4 2 3 6, हे पण 8 पूर्ण करताय, ही पण 8 कर. इथं पहिली 8 सगळेच जण पूर्ण करताय. इकाई का अंक 3 का गुणज है. दोनों संख्याओं का योग एक अभाज्य संख्या है. म्हणजे आपल्याला पहिल्यापासून उत्तर नाही कन्फर्म झालं. मग आता आपल्याला काय करावं लागलं, पुढचं वाक्य वाचावं लागलं आणि तिथं सांगितलंय दोनों संख्याओं का योग, म्हणजे यांची बेरीज जी आहे ती कशी आहे, अभाज्य संख्या आहे. अभाज्य म्हणजे मूळ संख्या आहे. मग आता इथं बेरीज करूया. 6 9 15, तर दोनों का योग अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या आहे का, म्हणजे हा पर्याय कटला लगेच. इथं 6 आणि 4 10 प्रश्न कटला. त्याच्यानंतर 9 आणि 4 13 मूळ संख्या आहे, ओके. आणि त्याच्यानंतर 8 आणि 3 11, इथं पण मूळ संख्या, म्हणजे हे 2 पर्याय होऊ शकतात. आणखी थोडीशी हिंट आपल्याला पुढे त्यांनी दिलेली आहे. अभाज्य संख्या आहे जो की म्हणजे जी 52 का एक गुणनखंड है. गुणनखंड म्हणजे अवयव, फॅक्टर आहे. मग आता 52चा कोण अवयव आहे, 11 5 55 नाही, 13 चौक 52 उत्तर झालं. उत्तर आहे 49. पहा खूप सोपं आहे. तर काही जास्त क्रिया पण आपल्याला करावी लागली नाही. या पद्धतीने आल्यावर प्रश्न 100% येईल. तुम्ही मार्क जाऊ द्यायचा नाही आहे, कारण पुढील काळामध्ये जी शिक्षक भरती आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि आपल्याकडं त्यासाठी एकतर TET पास असणं आवश्यक आहे किंवा CTET पास असणं आवश्यक आहे. आणि ते पास होण्यासाठी द्रोणाचार्य क्लासच्या जेवढं सहाय्य तुम्हाला होईल तेवढं आम्ही करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहोत. चला पुढचं. एक कार को भाड़े पर लेने के लिए किराए की दरों
दरें निम्न है। 80 रुपये किमी तक 8 घंटे के लिए 800 रुपये प्रति अतिरिक्त घंटे के लिए 100 रुपये और प्रति अतिरिक्त किमी के लिए 10 रुपये। सुनील ने 250 किमी का सफ़र ए से बी शहर तक किया। इथं भाव दिलेला आहे आपल्याला की 80 किलोमीटर, पहिले जे 80 किलोमीटर आहे 80 किलोमीटर तक 8 घंटे के लिए 80 किलोमीटर पण किती घंटे, 8 घंट्यासाठी किती घेणार, प्रति 800 रुपये, म्हणजे 80ला घेणार 800 रुपये आणि त्याला मर्यादा पण दिलेली आहे 8 तास। आणि अतिरिक्त घंटे के लिए, अतिरिक्त म्हणजे एखादा 8पेक्षा जास्त तास थांबला मग अतिरिक्त 1 तास थांबला म्हणून त्याचे 100 घेणार, 2 तास थांबला 200 रुपये घेणार। अतिरिक्त किमी झाले म्हणजे 80पेक्षा कम पुढे गेले तर प्रति किमीला किती घेणार आहे, 10 रुपये। असं सुनीलने किती केलं, 200 किमीचा प्रवास केला। मग पहा मित्रांनो, 200 किमीचा प्रवास केला, यातले पहिले 80 रुपये 80 किलोमीटरसाठी, पहिले 80 किलोमीटरसाठी तो घेणारे 800। मग आपण 80 किलोमीटर याच्यातून वजा करू, मग किती राहतात ते पाहूया। मग इथं 0 घेतला आणि 5 मधून जात नाही, हातचा घेतला, इथं 1 झाला, इथं झाले 15, 15तून 8 गेले, 8 आणि 7 15 आणि हा 170 किलोमीटर राहिले। पहिले 80साठी किती घेणार आहे, ह्या 80 किलोमीटरसाठी घेणार आहेत 800 रुपये। हे झाले 800 रुपये पहिले। ठीक आहे, पहिला मुद्दा क्लिअर झाला। पुढचे 170 आहेत, पुढच्या 80 किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर काय करणार आहे तो, प्रति अतिरिक्त और प्रति अतिरिक्त किमी के लिए 10 रुपये। मग आता किती अतिरिक्त झालेत, 170 अतिरिक्त झालेत आणि याला घेणार आहे 10 प्रमाणे। तर 10 प्रमाणे घेतले म्हणजे याचे घेतले 1700 रुपये देणे, याचे घेतले 1700 रुपये। बरं 8 तासाची मर्यादा आहे, 8 तासाच्या पुढे गेलाय का पाहतो। तर सकाळी 7 तक किया, उसने सुबह 7 बजे प्रस्थान किया और उसी दिन शाम 4 बजे वह पहुंचा। मग आता पहा इथं तुम्हाला आणखीन एक क्रिया करावं लागेल। मग 7 आणि 5 12 हे 5 तास आणि हे पुढचे 7 आणि 5 म्हणजे 7 पासून 12 पर्यंत, शक्यतो 12 पर्यंत अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल किंवा मग एकतर 24 तास घड्याळामध्ये रूपांतर केलं मग डायरेक्ट वजाबाकी करता येते। मग 7 आणि 5 12 हे 5 तास लागले, संध्याकाळी 4ला म्हणजे 12 आणि पुढचे 4, 5 आणि 4 9 तास लागले त्याला। आणि 8 तासाचेच मर्यादा त्यांनी दिलेली आहे 8 तासाला। पण 8 तासाच्या पुढे गेल्यावर काय करणार आहे तो, अतिरिक्त घंटे के लिए 100 रुपये। मग अतिरिक्त 1 तास त्याचा झालेला आहे म्हणजे तो परत त्याचे घेणारे 100 रुपये, म्हणजे याच्यात आणखीन तो जोडणार 100 रुपये आणि एवढे रुपये तो घेणार। मग किती रुपये घेणार पहा, म्हणजे आपलं उत्तर जे आहे तर 4 बजे वह पहुंच गया, उसे कितनी राशि देनी है, म्हणजे किती रुपये द्यावे लागतील पाहूया आपण। इथं 0, त्याच्यानंतर इथं 0, तर 8 हे 8 16, 1 हा चाला आणि 2, तर त्याला द्यावे लागतील 2600 रुपये। तर पर्याय आहे का 2600, तर आहे। चला या पद्धतीने आपण परत एक पुढचा प्रश्न घेतलेला आहे। आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा, हे प्रश्न जे आहे ते तुम्हाला TETला देखील उपयोगाला येणार आहे, TETला उपयोगाला येणार आहे, CTETला उपयोगाला येणार आहे। त्याचबरोबर जी पुढची फेब्रुवारीमध्ये होणारी शिक्षक भरती आहे त्यामध्ये देखील तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून काही मुद्दे तुमचे क्लिअर होणार आहे। त्यामुळे हे सगळे महत्त्वाचे PYQ आहेत। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर निश्चित लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये तो शेअर करा। तर अवरोही क्रम से, आता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तुलना करताना मुलं चुकतात आणि IBPS पॅटर्नमध्ये या पद्धतीचे अपूर्णांकाच्या तुलनेचे म्हणजे दशांश अपूर्णांकाच्या तुलनेचे उदाहरण असतात। अवरोही क्रम में व्यवस्थित करने पर निम्नलिखित में से कौन सी संख्या तीसरे स्थान पर होगी। आता ही तर तुलना सांगतो मी, मुद्दाम पर्याय असे मांडलेले आहेत। तर तुम्ही देखील ज्यावेळेला तुम्हाला दशांश अपूर्णांक दिले जातील तर ते दशांश अपूर्णांक आहेत तर ते पॉईंट खाली पॉईंट मांडून असे मांडायचे, म्हणजे त्यांचा तुलना कशी करायची एकदम सोपी पद्धत सांगतो। आता इथं पहा
हे पॉईंटवर आपण एक रेषा ओढली, इथं पहा 9 9 9 9 सगळे सामान्य, कोणता कळाला का लहान आहे का मोठा नाही. तर या पद्धतीने तुलना करत जायचं आहे. अजून इकडं जर दशक असेल तर तुलना दशकापासून, शतक असेल तर तुलना शतकापासून करायची, बरोबर. अशी बरोबर रेषा ओढायची. आता इथं पहा हे दशांश स्थानचा अंक आपल्याला इथं क्रम कसा सांगितलाय पहा, अवरोही क्रम. अवरोही क्रम म्हणजे उतरता आणि आरोही क्रम म्हणजे चढता. अवरोही क्रम लिहायचा आहे म्हणजे सर्वात मोठा अगोदर लिहावं लागेल, मोठा मोठा मग लहान मग लहान मग लहान, बरोबर की नाही. या पद्धतीने म्हणजे मोठ्याकडून लहानकडं आपल्याला जावं लागेल. अवरोही अवरोही म्हणजे उतरता क्रम. मग आता पहा इथं उतरत्या क्रमामध्ये मोठी संख्या लिहायची. आता इथं 9 आणि 9 झाला परत एकदा, म्हणजे हे दोन लहान आहेत. मग ह्या दोघात आता मोठा आहे पहा 9 9, पण हे दोघात कोणी अजून माहीत नाही. मग आता याच्या पुढं आणखीन आपल्याला जावं लागेल. ह्या दोघांची तुलना चाललेली आहे आपली सध्याला, कारण हे लहान आहेत. आता सध्याला आपण मोठा पाहतोय सगळ्यात. मग 9 9 मग इथं मोठाचे दोन्ही पण. मग आता याच्या पुढं जायचं. हा 9 0 म्हणजे मोठा कळाला, हा आला 1 नंबरचा मोठा, 1 नंबरचा मोठा, आणि हा 0 आहे त्याच्यामुळं हा दुसरा मोठा. आता हे तर लहान होते, ह्या दोघांपेक्षा हे लहान होते. चला हे विषय कट झाले, हे दोन विषय कट झाले, दोन संख्या कट झाल्या. सगळ्यात मोठी ही आणि त्याच्यानंतर 2 नंबरची त्याच्यापेक्षा लहान ही कळाली आपल्याला. क्रम लिहून टाकला आपण. आता आपण यांची तुलना करत चाललो होतो. हे 9 9 इथं 0 0 इथं परत 9 9 आणि आता आणखीन पुढं जावं लागलं. या दोघांमध्ये कोणता मोठा आहे, चला इथं 9 आला, इथं 0 आला, हा म्हणजे हा मोठा आहे. हा आला 3ऱ्या क्रमांकाला आणि हा आला 4थ्या क्रमांकाला. तर 3ऱ्या क्रमांकाला कोणती संख्या येईल, 9.099 9.099 ही संख्या येईल. म्हणजे तिथं आपण पर्यायातच चेक केलेलं आहे. तर पर्याय कोणता आहे, 2 क्रमांकाचा जो पर्याय आहे हे आपलं उत्तर होईल. तर या पद्धतीने तुम्ही अपूर्णांकाची तुलना, दशांश अपूर्णांकाची तुलना ही करू शकता. कारण बरेच वेळा असं होतं की तुम्हाला विचारलं 38.99 आणि 38.99 आणि 38.100 याच्यामध्ये मोठे कोणते आहेत. तर बरेच मुलं म्हणतात हे 38.100 आणि 38.100 आणि 38.99 आहे, मग 100 मोठे. तर तसं नाही. ही तुलना ह्या अशा पद्धतीने 3 3 समान, त्याच्यानंतर 8 8 समान, आणि आता यांची तुलना हा 9 आहे, हा 1 आहे, म्हणजे हा मोठा आहे. हे 99 मोठा आहे, लक्षात घ्या. तुम्ही म्हणता सर 99 कसा मोठा, तर ॲक्च्युअल हा 99 नाही. मग एक लक्षात घ्या, इथं 3 घरं, इथं पण 3 घरं करा, मग हे होतात 990 आणि हे होतात 100. मग 990 निश्चितच मोठे. म्हणून ही तुलना करताना दशांशची तुलना दशांश बरोबर, शतांशची तुलना शतांश बरोबर, आणि दशांशात जर मोठा असेल तर पुढचा मोठा असून काही उपयोग होणार नाही आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने ही दशांशची तुलना. पुढचं उदाहरण आपल्या समोर आहे. पुढचं उदाहरण आपल्या समोर आहे. एक 4 अंकों की संख्या में 100वें स्थान पर 0 म्हणजे शतक स्थानी 0, एक शतक स्थानी 0. ओके, इथं नाही, चला विषय कटला. दहाई के स्थान पर अंक, दहाई के स्थान पर अंक इकाई के स्थान पर अंक से दुगुना है. अंक दुगुना है, तर दुगुना दुप्पट आहे. बेत्रिक्सा तिप्पट, इथं कट. दुगुना है, दुगुना है. कोणता दुगुना आहे पहा, इकाई के स्थान पर अंक से, इकाई के स्थान पर अंक से दुगुना आहे, म्हणजे 10 का अंक दुगुना आहे की इथं दुगुना आहे, पण इकाई का दुगुना आहे. आपल्याला 10 का अंक दुगुना पाहिजे होता, नाही येतो इथं. इथं पहा. ओके, चला फायनल झालं. तर एवढंच. अशा पद्धतीने थोडा वैचारिक जो प्रश्न आहे व्यवस्थित जर उत्तर लिहिले तर निश्चितच तुम्ही गणितासारख्याही विषयाला चांगले मार्क निश्चित घेताल. याचा उपयोग तुम्हाला निश्चितच परीक्षेसाठी होणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. एक 2 अंकों वाली संख्या और इन अंकों को पलटने पर बनी संख्या का योग 88 है. ऐसी कितनी संख्याएं हैं जिनमें दहाई का अंक इकाई के अंक से बड़ा है.
पहा हे प्रश्न जरी हिंदीमध्ये असेल तरी मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावं म्हणून हे सगळं मराठीमध्ये व्यवस्थित, आणि खास हा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रातील DED BED धारक जे विद्यार्थी आहे त्यांनी जास्तीत जास्त या CTET पास व्हावं हाच या पाठीमागचा उद्देश आहे। आता आपल्याला इथं काय सांगितलं, एक दो अंकों वाली संख्या और इन अंकों को पलटने पर बनी संख्या का योग, म्हणजे काय समजा असेल 17 आणि याला पलटलं 71, मग यांची जी बेरीज आहे की ही किती होते 88, पहा इथं 88 होते। मग आता पहा म्हणजे याचा अर्थ असा आहे की काय कोणतं पण असेल, समजा मी इथं घेतलं 62 6 7 8, 62चे बदल केल्यानंतर किती होणार आहे 26, म्हणजे हे असं, म्हणजे आपल्याला हे माहिती आहे का ह्या दोघांची बेरीज किती झाली पाहिजे 8 झाली पाहिजे ह्या दोघांची बेरीज, कारण हे बदलल्यावर ते एका खाली एक येणार, हे बदलल्यावर एका खाली एक येणार बेरीज होणार, म्हणजे आपल्याला हे पाहावं लागेल की अशा किती अंकांची 2 अंकांची बेरीज, असं म्हणजे 7 आणि 1 8, मग यांना बदल केला 17 बदल केला 71, मग 7 आणि 1 किती झाले 8, म्हणजे जिथं बेरीज अगोदर ह्या दोघांची व्हायला पाहिजे नव्हतं ना, हा एक इकडे येणार आहे हा 7, मग असे किती अंक आहेत की ज्यांची बेरीज 8 होते, तर 1 अधिक 7 बरोबर यांची बेरीज होते 8, म्हणजे हे 2 अंक आहे 1 आणि 7 यांची बेरीज 8 होते। त्याच्यानंतर 2 आणि 6 यांची बेरीज किती होते 8 होते। इथं पहा 3 आणि 5 यांची बेरीज 8 होते। त्याच्यानंतर 4 आणि 4 यांची बेरीज 8 होते। 5 आणि 3 यांची बेरीज 8 होते। 6 आणि 2 यांची बेरीज तेच येणार आहेत परत आता 6 आणि 2, आणि 7 आणि 1 यांची बेरीज पण किती होते 8 होते। पहा म्हणजे आपल्याला ज्या संख्या आहेत त्या संख्या कोणत्या कोणत्या तयार करता येतील, 26 म्हणता येईल, 35 म्हणता येईल, 44 म्हणता येईल, 53 म्हणता येईल, 62 म्हणता येईल, 71 म्हणता येईल, बरोबर की नाही। तर एवढ्या संख्या आपल्या समोर आहे, पण काय विचारले पहा त्यांनी, ऐसी कितनी संख्याएं हैं जिनमें दहाई का अंक इकाई के अंक से, आता याच्यात आणखीन एक मित्रांनो पहा, आणखीन असं पण होईल का पहा बरं, 8 आणि 0, तर 0 आणि 8 नाही घेता येणार आपल्याला, 0 आणि 8 नाही घेता येणार का, तर इथं असं सांगितलं एक 2 अंकोवाली संख्या, म्हणजे तुम्ही 0 आणि 8 हिला 2 अंकोवाली संख्या नाही म्हणता येणार तुम्हाला, येते लक्षात। आणि इथं मध्ये जी मांडली आपण ती बेरीज करायची म्हणून मांडलं, म्हणजे इथं ही संख्या अशी होईल पहा, म्हणजे कळेल तुम्हाला लगेच। इथं पहा ही 2 अंकाची संख्या होते का, नाही ही नाही होत, 0 आणि 8चे बदल केला, 8 आणि 0 त्यांची बेरीज होते 88, परंतु हे 2 अंकी संख्या नाही होत म्हणून हिला कट केलं। बाकीचे पहा 17 26 35 44 53 62 71 आणि 80 ह्या प्रत्येकाची बेरीज करा तुम्ही अंक बदलून, 80 कसे घेतात 2 अंकी संख्या आहे, मग बदल झाल्यावर ठीक आहे ते होतील, परंतु इथं संख्या किती आहे 2 अंकी आहे। हां, एक 2 अंकों वाली संख्या और उन अंकों को पलटने पर बनी संख्या का योग 88 है, ऐसी कितनी संख्या है जिनमें दहाई का अंक इकाई के अंक से बड़ा है। दहाई का अंक म्हणजे दशक स्थानचा अंक एकक स्थानपेक्षा मोठा, दहाई का अंक एककपेक्षा मोठा नाही, इथं नाही, एक दशक स्थानचा अंक मोठा नाही, इथं समान आहे म्हणजे नाही। हा इथं पहा दशक स्थानचा अंक जो आहे मोठा आहे 53 मध्ये, एककपेक्षा दशक स्थानक मोठा इथं पण आहे, एकक स्थानपेक्षा दशक स्थानचा अंक मोठा आणि इथं पण होतोय, म्हणजे आपल्याला अशा संख्या किती मिळाल्या पहा 1 2 3 4 53 62 71 आणि 80 अशा 4 संख्या मिळाल्या, म्हणजे आपलं उत्तर झालं 3। तिसरं की 4 अशा संख्या आहेत का ज्यामध्ये अंकांची आदला बदल केल्यानंतर मिळणारी, असा प्रश्न आपल्याला इकडे पण असतो, अंकांची आदला बदल केल्यानंतर मिळणारी संख्या त्यांची जी बेरीज आहे ती 88 पण होते, आणि दशक स्थानचा अंक हा कसा आहे मोठा आहे एकक स्थानच्या अंकापेक्षा। ओके, प्रश्न समजला असेल, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पहा प्रत्येक प्रश्नामधून आपण एक एक गोष्ट शिकत चाललेला आहे। 8 सेमी और 10 सेमी भुजाओं वाले एक आयत को 4 समान आयतों में विभाजित किया गया है, प्रत्येक छोटे आयत का परिमाप क्या होगा। हे लक्षात घ्या, प्रश्न या ठिकाणचे अवघड नसतात,
फक्त ते आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। तर 8 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर भुजाओं वाले आयत को 4 समान आयतों में, तर 4 समान आयतों में डिवाइड केले पाहिजे। तर 4 समान आयतों में विभाजित किया गया। प्रत्येक छोटे आयत का, इथं छोटे आयत हा याचं काय सांगायचं आहे, छोटे आयत का परिमाप क्या होगा, म्हणजे परिमिती काय असेल। तर मग आयताची आता याची गरज नाही पण मी तुमच्या माहितीसाठी सांगतो। आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे। आता इथं पहा काय, इथं परिमिती विचारली आपल्याला किती असणार आहे। आता याची लांबी किती होणार आहे, हा सगळा 10 आहे म्हणजे भाग केले समान म्हणजे हा 5 होईल, त्याच्यानंतर हा संपूर्ण 8 आहे तर हा 4 होईल। मग आता पहा काय होतं आहे, आयताची परिमिती 2 कंसात, आता हे गरज नाही, 5 आणि 5 10, 4 आणि 4 8, 18, उत्तर पण आपलं होऊन जातं, पाहिजे उत्तर आहे। पण फक्त तुम्हाला फॉर्म्युला सांगण्यासाठी हे करतो मी। तर लांबी अधिक रुंदी, तर याची लांबी 4 येईल आणि रुंदी 5 येईल बरोबर। 5 आणि 4 9, 2 गुणिले 9, 9 दुने 18, 18 ही त्याची काय झाली परिमिती किंवा त्याचं परिमाप जे आहे। तर यातून तुम्हाला ते हिंदी शब्दही समजून जातील। पहा इथे एवढं मांडत नाही बसायचं, हे त्याचा फक्त फॉर्म्युला आहे। इथं काय त्याची बाजूंची जी लांबी ती किती होणार, 5 आणि हा 5, 5 आणि 5 10, 4 आणि 4 8, मग 10 अधिक 8 18 असं त्याचं उत्तर होऊन जाईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है, म्हणजे कोणतं वाक्य यामध्ये खरं सत्य आहे हे सांगायचं आहे। एक अभाज्य संख्या में जब दूसरी अभाज्य संख्या जोड़ी जाए तो सदा एक अभाज्य संख्या प्राप्त होती है। म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की एका अभाज्य म्हणजे मूळ संख्या, हे लक्षात घ्या। एका मूळ संख्येमध्ये दुसरी मूळ संख्या जोडली म्हणजे बेरीज केली तर सदा केले म्हणजे नेहमीच आपल्याला अभाज्य मिळेल। तर तसं काही नाही, कधी मिळेल कधी नाही मिळणार। म्हणजे उदाहरणार्थ पहा, अभाज्य संख्या 2 आहे, अभाज्य संख्या 3 आहे, म्हणजे मूळ संख्या 2 आहे, मूळ संख्या 3 आहे, दोघांची बेरीज करा, 3 आणि 2 5, मूळ संख्या मिळाली। पण हे असं म्हणतायत सदा केले म्हणजे कायमच होईल का, तर कायमच होईल का यासाठी आपण काय करूया, समजा एक मूळ संख्या 13 घेऊया, त्याच्यानंतर 13 मूळ संख्या आहे, दुसरी मूळ संख्या 2 आहे, यांची बेरीज करा। अभाज्य म्हणजे मूळ संख्यात मिळते का, 13 आणि 2 15, 15 मूळ नाही आहे, 15 मूळ संख्या नाही आहे, म्हणजे हे सदा केले होणार नाही। म्हणजे हे कथन कसं आहे, चुकीचं आहे। पुढचं कथन काय पहा, एक अभाज्य संख्या को दूसरी अभाज्य संख्या से गुणा किया जाए तो सदा एक अभाज्य संख्या प्राप्त होगी। गुणल्यानंतर मूळ संख्याच मिळेल। आता इथं पहा 3 दुने 6, मूळ संख्या मिळाली का, नाही मिळाली, म्हणजे हे वाक्य पण असत्य आहे। गुणल्यानंतर मूळ संख्येने मूळ संख्येला गुणल्यानंतर मूळ संख्या मिळेल का, नाही, चूक आहे। अभाज्य संख्याओं के गुणनखंड नहीं होते। तर आपल्याला हे माहिती आहे की अभाज्य संख्याचे जे अवयव आहे, समजा 13, 1 आणि हे 13 हे काय आहेत, गुणनखंड आहेत, मग नाही होते, हे पण काय आहे, चुकीचं आहे। म्हणजे निश्चितच हे राहिलेलं उत्तरच 100% बरोबर असणार आहे। अभाज्य संख्याएं अपरिमित रूप से अनेक होती है। तर आपल्याला माहिती आहे की मूळ संख्या कशा आहेत, संख्या ज्या आहेत नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत, म्हणजे या अनंत संख्यामध्ये देखील मूळ संख्या कशा असणार आहेत, अनंत असणार आहे। तर हे झालं याचं उत्तर। पहा तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित। तर पुढचं पहा, वह संख्या जिससे 88 और 160 को विभाजित करने पर शेषफल क्रमशः 3 और 7 आएगा निम्न है। तर या पद्धतीत लक्षात घ्या, शेषफल वगैरे आणि भाग वगैरे दिल्यावर जर येत असेल तर एक लगेच समजून घ्यायचं की दिलेलं उदाहरण हे लसावी आणि मसावीचं आहे, LCM आणि HCF हे उदाहरण आहे। तर आता पाहूया आपण, वह संख्या जिसमें 88 और 160 को विभाजित करने पर शेषफल क्रमशः 3, म्हणजे 88 ला भाग दिल्यावर बाकी 3 उरते आणि 160 ला भाग दिल्यावर बाकी 7 उरते। मग आपल्याला अगोदर हे पाहावं लागेल, 88 ला भाग दिल्यानंतर बाकी 3 उरते, म्हणजे अशी कोणती संख्या आहे की तिला भाग जाईल मग पूर्ण। मग 88तून 3 वजा केले तर इथे राहिले 85,
म्हणजे 85 ही एक संख्या आहे पहा 85 88ला भाग दिला म्हणजे भाग गेला 85ला पूर्ण। इथं हे पहा वह संख्या जिससे 88 और 160 को विभाजित करने पर, मग आता भाग कोणाला गेला 3 उरले म्हणजे 85ला भाग गेला, इथं 7 उरले म्हणजे 153ला भाग गेला। म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला इथं शोधायचं आहे, तुम्हाला इथे शोधायचं आहे की 85 आणि 153ला भाग जाणारी संख्या कोणती आहे। म्हणजे आपण बाकी तर उरवलीत म्हणजे 88ला समजा भाग दिला, मग भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या घेतल्या म्हणजे आपल्याला इथं 13ने भाग जातो का, 13 5 65, 13 78, 13 7 91 नाही जात। 17ने भाग जातो का पहा, आता 17 घेऊन पाहूया, 17 5 85 आणि 17 9 153। चला इथं आपलं उत्तर मिळालं की 17ने ह्या दोनही संख्येला भाग जातो। म्हणजे मुळात असं आहे पहा 17ने 88ला भाग दिला, 17 5 85, तर बाकी 3 उरते बरोबर 88 मधून, आणि 160ला जर 17ने भाग दिला तर 17 9 153 आणि इथं बाकी 7 उरते। म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते 17 या ठिकाणी फायनल झालेलं आहे। चला पुढचं पाहूया आपण। मालिनी के पास केवल ₹2 और ₹5 के सिक्के हैं, यदि इसके पास सिक्कों की कुल संख्या 36 और राशि 105 है तो 2 और 5 के सिक्कों की संख्या है। तर या पद्धतीचा प्रश्न आल्यानंतर कसं सोडवायचं पहा, तर 2 रुपयाचे बरोबर x शिक्के म्हणजे नाणी आहेत असं मानूया, आणि 5 रुपयाचे y आहेत असं मानूया। पहा काय होत आहे, x अधिक y म्हणजे 2 रुपयाचे आणि 5 रुपयाचे जे शिक्के आहेत कुल संख्या इथं होईल 36, आणि त्यांचे जे रुपये आहेत ते 105 आहे। मग रुपये याला समजा मी म्हटलं इथं माझ्याकडे 8 नाणी आहेत, मग 8 दुने 16 रुपये होतील। म्हणजे आपण काय करतो 2 रुपयाचे x नाणे म्हणजे हे रुपये झाले अधिक 5 रुपयाचे y नाणे बरोबर हे किती रुपये सांगितलेत आपल्याला 105। तर हे समीकरण 1 आणि समीकरण 2 हे सोडवायचं असतं बेरजेने किंवा वजाबाकीने। सोपं आहे। तर इथं तुम्ही काय करू शकता, तर याच्यातील चल जे आहे ते समान करायचं। 2 और 5 सिक्कों की संख्या, 2 और 5 के सिक्कों की संख्या तर खाली दिलेली आपल्याला। तर x आणि y ची व्हॅल्यू काढायची, तर इथं लोप करून मग आता लोप करून म्हणजे काय करायचं, आता x तरी कट करायचा नाही तर y तरी कट करायचा। तर काय करूया आपण 2 ने गुणलं तर बरोबर x कट होईल। मग समीकरण 1 ला 2 ने गुणूया, मग याला जर 2 ने गुणलं आपण तर समीकरण काय होतंय पाहूया आपलं। तर 2 गुणिले x 2x अधिक 2 गुणिले y 2y बरोबर 36 दुने 72। म्हणजे हे समीकरण झालं। पण एक काम करूया आपण इथंच गुणून मांडूया 2x अधिक 2y बरोबर 36ला 2 ने गुणलं 36 दुने 72, हे समीकरण 3 आपल्याला मिळालं। आणि यांची करूया आपण वजाबाकी, मग इथं अधिक आहे यांची करूया वजाबाकी, तर वजाबाकीमध्ये चिन्ह बदलावं लागेल। हे अधिक आहे तर वजा होईल, हे अधिक आहे तर वजा होईल, हे अधिक आहे तर वजा होईल। वजाबाकी चिन्ह बदल करायचे। तर आता इथं पहा ह्या दोघांची क्रिया करतोय 2x अधिक 2x आणि हे वजा 2x हे झाले कट। त्याच्यानंतर 2y 5y मधून 2y गेले तर इथं राहिले 3y बरोबर 5 मधून 2 गेले हे 3, 10 मधून 7 गेले हे राहिले इथं 3। तर 3y बरोबर 33, 3y बरोबर 33, मग y बरोबर 33/3, y बरोबर 3 1 3 3 1 3, y ची किंमत आली 11, तर y ची किंमत आली 11 आपली। तर याच्यामध्ये किंमत टाकूया x अधिक y बरोबर 36 समीकरण 1 मध्ये, x बरोबर y ची किंमत किती घेतोय आपण 11 बरोबर 36, x बरोबर 36 वजा 11। तर इथं आपल्याला मिळेल किंमत x बरोबर 6 तून 1 गेला 5 आणि 3 मधून 1 गेला 2, तर x म्हणजे 2 रुपयाचे नाणे आहे त्यांच्याकडं 25 आणि ते इथंच उत्तर मिळतंय। आणि इथं y जे आहेत म्हणजे 5 रुपयाची नाणी आहेत 11
5 रुपयाची नाणी आहेत 11. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो की एवढं हे फक्त तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी कळाव्या, स्टेप कळाव्यात म्हणून सांगितलं. ज्या वेळेला तुमचं इथं पहा एवढं असं मांडण्याची गरज नाही. 3y बरोबर आपल्याला लगेच कळतात. 3 1 3 11 झालं. आणि y म्हणजे 5 रुपयाच्या 11. इथं कळालं 5 रुपयाच्या 11 एकाच ठिकाणी झालं. हे पुढची सोडवायची देखील गरज नाही. थोडंसं स्पीड आपल्याला येणं गरजेचं आहे. मान ज्ञात कीजिए. तर या पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेला सरळ सेवा असेल, MPSC असेल, सगळ्या ठिकाणी हे पाहायला भेटत आहेत. तर 145 आता पहिला गुणाकार करावा लागेल आपल्याला. 145 गुणिले 3 18/3 आणि हा गुणाकार. तर करूया, पहिला हा गुणाकार करूया. तर 3 गुणिले 5 5 त्रिक 15 हाताला 1, 3 चौक 12 आणि 1 13 हाताला 1 आणि 3 1 3 आणि 1 4. त्याच्यानंतर अधिक 3 सक 18. त्यानंतर हा गुणाकार करूया. 125 गुणिले 3 3 5 15 1 हाताला 3 दुने 6 आणि 1 7 आणि 3 1 3. तर ह्या दोघांची बेरीज करूया अगोदर आणि मग ते वजा करूया. 435 अधिक 6 म्हणजे हे झाले 441 आणि 441 वजा 375. तर यांची वजाबाकी हातचा घ्यावा लागेल. इथे राहिले 3, इथं झाले 11, 11तून 5 गेले 6 आणि 5, 6 आणि 5 11 म्हणजे 6 राहतील. तर इथं परत हातचा घ्यावा लागेल. इथं 3, इथं झाले 13. तर 13मधून 7 गेले, खाली राहिले 6 आणि 3मधून 3 गेले 0. याचं उत्तर आपलं आहे 66. तर या ठिकाणी पर्याय 1 मध्ये तुम्हाला 66 दिसत आहे. तर या पद्धतीची जी उदाहरणं आहेत आपण ते कंचे भागुबेव या पद्धतीने सोडवू शकतो. चला पुढचं. एक बाग के वृक्षों में जामुन के वृक्षों की संख्या 1/6 भाग है. आधे वृक्ष यूकेलिप्टस के और बाकी पीपल के वृक्ष है. यदि जामुन के वृक्षों की संख्या 6 है तो बाग में पीपल कितने वृक्ष है? पीपल के कितने वृक्ष है? एक बाग में वृक्षों में जामुन की वृक्षों की संख्या 1/6 भाग आहे. 1/6 म्हणजे एकूण संख्या जी आहे जर ती आपण x मानली तर 1/6 भाग म्हणजे 1/6 हे कशाचे आहे? जामुन के आहेत. जामुन के आहेत. ओके ठीक है. और 1/6 भाग है. आधे वृक्ष यूकेलिप्टस के है. यूकेलिप्टस के वृक्ष है वो आधे है म्हणजे इनमें से आधे 1/2 आधे वृक्ष यूकेलिप्टस के है और बाकी पीपल के वृक्ष है. आता बाकी म्हणजे आपल्याला संपूर्ण जो आहे ह्या दोघांची बेरीज आणि राहिलेले जे आहे तर ते पीपल के वृक्ष है हे पाहावं लागेल. मग आता एक इथं तोंडी पण हे सोडवता येतं. तर एक काम करायचं, फक्त याला जो छेद आहे तो सारखा करून घ्यायचा. म्हणजे कसं पहा बरं का, आता इथं तुम्हाला इथं छेद किती आहे? 2 आहे. तर याला 6 छेद. आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणल्यावर काय फरक पडत नाही. म्हणजे इथं मी जर 3 ने गुणलं तर हे झालं छेद समान सगळ्यांचा. म्हणजे पहा जामुनचे आहेत 1/6 म्हणजे हे xचे आहेत आणि याचे किती झाले पहा 3 दुने 6 म्हणजे हे झाले याचे झाले xच्या पहा xच्या 3/6 म्हणजे इथं तुम्हाला लगेच हे कळतं आहे की जे राहिलेले कोणते विचारलेत आपल्याला पीपल के कितने वृक्ष है. मग 6 पैकी 3 युकेलिप्टसचे आहे. 6 पैकी 1 जामुनचा आहे. म्हणजे आता हे किती झाले पहा 3 आणि 1 4 म्हणजे आपल्याला हे कळतं येतं. तर 2/6 राहिलेत पहा इथं हे 2 हे 3 म्हणजे एकूण 6 आहेत. मग आता काय हे 2 आणि 3 5 आणि 1 6 झाले बरोबर. तर पीपल के हे पण कळालं पीपल. हां पण इथं माहिती काय दिली पहा है यदि जामुन के वृक्षों की संख्या 6 है. जामुन के वृक्षों की संख्या म्हणजे हे जामुन आहे याची 6 आहे. म्हणजे 6 पैकी 1 म्हणजे किती आहे 6. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला इथं जे आहे तर 6 भागिले हा 1चा आहे बरोबर. 6 7 36 इकडं आला 6 गुणिले 6 बरोबर
इथं एक्स म्हणूया, तर एक्स बरोबर किती झाले 36, म्हणजे एकूण वृक्ष किती आहेत 36 आहेत. मग एकूण वृक्ष 36 आहे पहा, एकूण वृक्ष 36 आहेत म्हणजे गुणिले याला 36 करा पहा, 6 7 36 आणि 6 2 12. तर इथं पहा पीपल के वृक्षों की संख्या 12. आणि हे तोंडी येतं मित्रांनो काढता, हे छेद त्यासाठीच मी समान केलं आहे. त्यासाठी इथं पहा, इथं झाला 6/3 हे झाले, 6/1 हा झाला आणि 6/2 झाला. कारण आपल्याला इथं कळालं 6 पैकी 3 6 पैकी 1, मग 3 आणि 1 4 2 राहिले म्हणजे ते पीपल के वृक्ष आहेत. तर मग 2 इथं ठीक आहे. 6 पैकी 1 म्हणजे 1 म्हणजे 1 भाग म्हणजे 6, 2 भाग म्हणजे 12, संपलं, काही करण्याची गरज नाही. तर थोडं समजून घ्या, सरावणी ह्या गोष्टी आपल्या ऑटोमॅटिक काय होत जातात, क्लिअर होत जातात. एक रेलगाडी, इथं तुम्हाला एक रेलगाडी आहे, रेल्वे आहे, तर ती 1 सितंबरला निघते आणि 2019ला ती निघते. आणि कधी निघते, सकाळी 8:48ला निघते आणि 2 तारखेला 1 तारखेला निघली, 2 तारखेला पोहोचते कधी 17:37ला. म्हणजे 1 तारखेचा जो 24 तासांचा कालावधी आहे तो पूर्ण, म्हणजे सकाळी ती किती निघलेली 4:48ला, म्हणजे जो 1 तारखेचा जे 24 तास आहे, या 24 तासांपैकी फक्त पहिले 4:48 असं वजा केलं तरी चालेल. म्हणजे तिचा प्रवास किती झाला, फक्त 4 का वजा केले तर तेवढी प्रवास नाही केली, बाकी सगळा तिने प्रवास केलेला आहे. तर इथं हातचा जो घ्यायचा आहे तो हातच्याची क्रिया अशी असते पहा, 24मधून हातचा घेतला इथं 23 राहतील आणि इथं 1 हातचा येतो म्हणजे 1 तास येतो तर 60 येतील. तर 60मधून 48 गेले, इथं 12 मिनटं राहतील आणि 23मधून 4 गेले हे 19 तास आणि 12 मिनटाचा हातीचा प्रवास झाला पहिला. आणि दुसऱ्या दिवशी कितीला पोहोचली, 17:37ला पोहोचली. म्हणजे तो 1 2 3 4 असे 17 तास, म्हणजे हे 17:37 तास आणि पहिल्या दिवसाचे 19:12 एवढा वेळ हातीचा प्रवास झाला. तर किती प्रवास झाला सगळा पहा, तर कुल यात्रा रेलगाड़ी की यात्रा का कुल समय है, किती समय पाहूया, बेरीज करा आता. 7 8 9 इथं 4 9 7 16 हा चाला 36 तास आणि 49 मिनिटे. तर इथं पहा 36 घंटे आणि 49 मिनिट. या पद्धतीने सोपं आहे पहा. फक्त आपण पहिले 24 तास, पहिला दिवस जो आहे 1 तारखेचा तो 24 तास आहे. 24 तासातले हे तिने काय केलं, 4:48ला निघली, मग वजा केलं, मग तिचा प्रवास पूर्ण किती झाला, एवढा प्रवास झाला, 4:12 हा प्रवास झाला. आणि दुसऱ्या दिवशीचा काही वजाबाकी करायची गरज नाही. आपण जर म्हटलं नाही का, दुसऱ्या दिवशी निघली समजा आणि ती पोहोचली सकाळी 8ला, तर तिचे वेळ 8 तास झाला. 12ला पोहोचली तर 12 तास झाले. 13 वाजता, कारण 24 तास घड्याळ, 13 वाजता पोहोचली 13 तास झाले. तसे ते 17:37ला पोहोचली. हे 1 तारखेचा हिशोब केला ना, 2 तारखेचा हिशोब केला, दोघांची बेरीज केली, संपला. 36 तास आणि 49 मिनटे. तर या पद्धतीचं उदाहरण आल्यानंतर ते तुम्ही सोडू शकता. आपण हे या पद्धतीने सोडू शकतो पहा. किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी आणि मिली. तर या ठिकाणी पहा, मी तुम्हाला या सगळ्यांचा जो क्रम आहे तो कशा पद्धतीने शोधायचा हे सांगतो. तर इथं आपल्याला जे अंक दिलेले आहेत 5500 सेमी. तर ही लिहायची पद्धत कशी पहा, एकक स्थानचा अंक 0 सेमीच्या घरात लिहून टाकायचा. तर सेमीचं घर इथं आहे, तर एकक स्थानचा अंक 0 लिहून टाकला, त्याच्या पुढचे अंक पहा 0 5 5. तर या ठिकाणी मी तुम्हाला सगळा जो क्रम आहे यांचा तो सांगतो. त्यानंतर दुसरी संख्या आपल्याला लिहायची आहे. दुसरी संख्या लिहायची आहे 50 मिमी. तर मिमी म्हणजे मिलीमीटर. तर मी इथं लिहिणार 0, इथं लिहिणार 5, हे झाले 50 मिमी. पुढचा जो अंक आहे तो आपल्याला लिहायचा आहे 50 मिमी लिहिला, त्याच्यानंतर 500 डेसिमी. तर डेसिमी मग 500, इथं डेसिमी आहे 005, हे लिहिले मी 500 डेसिमी. त्याच्यानंतर पुढचा लिहायचा आहे आपल्याला, पहिला लिहिला, दुसरा लिहिला, तिसरा लिहिला, त्याच्यानंतर तिसरा लिहायचा आहे 30 सेमी. तर हे 30 सेमी आहेत, इथं 0 इथं 3, हे लिहिले 30 सेमी. 30 सेमी. त्याच्या पुढचं लिहायचं आहे आपल्याला 30 सेमी
55,000 मिमी, एकक स्थानचा अंक 0, एकक स्थानचा अंक 0, मिमीच्या घरात लिहिला हा पहा 0, पुढचा 0, पुढचा 0, त्याच्यानंतर इथं 5 5, तर हे लिहिले मी 55,000 मिमी आणि शेवटचं लिहायचं आहे मला 50 मीटर. तर 50 मीटर, तर मीटरच्या घरात जो 0 आहे तो मी मीटरच्या घरात घ्यावा लागेल मला. तर इथं घेतला मीटरच्या घरातला 0, मीटरच्या घरात सॉरी इथं घेतला मीटरच्या घरामध्ये हा 0, हे लिहितोय मी मीटरच्या घरामध्ये 0 आणि त्याच्या पुढचा घेतला 5, हे लिहिलं मी 50 मीटर. लिहिण्याची पद्धत कळाली म्हणजे आपल्याला. तर लहानकडून शोधायला सुरुवात करूया. दोन्हीकडून पण शोधता येईल आपल्याला, लहानकडून पण शोधता येईल आणि मोठ्याकडून पण शोधता येईल. तर त्यांचा क्रम जो आहे तो इथं एकदा पाहूया. तर इथं पहा सगळ्यात जो अंक लहान घर हे इथंच अंक संपत असेल तो सगळ्यात लहान असेल. आता इथं पहा हा 50 आहे पहा इथं संपतोय म्हणजे हे जे सांगितले आपल्याला 50 मिली, हा 50 मिली हा सगळ्यात लहान आहे म्हणजे हा झाला 1 नंबरला. 50 मिली हा सगळ्यात लहान आहे. आता मी इथं क्रम देतो पहा 50 मिली हा येईल 1 नंबरला, हा येईल 1 नंबरला. त्याच्यानंतर 50 मिली हा याचा विषय कटला. त्याच्यानंतर आता इथं राहिलं, इथं आहे पहा इथं अंक संपतोय. याच्या पुढच्या ज्या आहेत ना हे पुढं अंक आहेत म्हणजे हे मोठे मोठे आहेत, हे लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. तर इथं आहेत 30 आपल्याला सेंटी दिलं म्हणजे हा 3 आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला हा येईल. दुसऱ्या क्रमांकाला 30 सेमी, हा तर याचा क्रमांक झाला 2. त्याच्यानंतर पहा बरं का आता हे 2 कटले, वाटलं तर आपण याला हे करून टाकूया चला म्हणजे मध्ये मध्ये नाही येणार. 1 झाला, 2 झाला. त्याच्यानंतर आता इथं पहा इथं 5 आहे, संपतोय का पण नाही. त्याच्यानंतर इकडं पुढं 5 आहे पहा म्हणजे इथं, म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये मोठा कोणता आहे पहा, हे 5 5 सारखे, याचा 5 आहे, याचा 5 आहे, याचा 5 आहे, याचा नाही म्हणजे हा लहान आहे. यांच्यात इथं 5 नाही आला म्हणजे हा लहान झाला. हा 1 2 3. तर हे जे 500 दिले होते 500 डेसी दिले होते म्हणजे याचा क्रमांक येईल 3रा, ओके. त्याच्यानंतर 3रा याचा पण येईल आणि इथं पण पहा हे 500 म्हणजे हे 5 5 आहेत, हे सारखेच आहेत. तुम्ही म्हणता इकडे 0 नाही, पुढं किती 0 असा उपयोग नाही. हा याचा 5 आहे पुढं सगळे 0च आहेत म्हणजे 3रा हा पण होईल म्हणजे 3ऱ्या स्थानी 500 डेसी पण राहतील आणि 50 मीटर पण राहतील म्हणजे हे 3ऱ्या क्रमांकाला आहे पहा, हे 3ऱ्या क्रमांकाला 2 आहेत 3ऱ्या क्रमांकाला. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाला आता हे 2 आहेत. तर इथं पहा 5 5 5 5 0 0. तुम्ही म्हणता इकडे 0 नाही, इकडे किती 0 म्हणता काही फरक नाही पडत. तर चौथ्या क्रमांकाला हे 2 आहेत, चौथ्या क्रमांकाला 2 आहेत म्हणजे 5,500 आणि 55,000 हे चौथ्या क्रमांकाला आहे म्हणजे ह्याचा चौथा क्रम आणि 5,500 याचा चौथा क्रम. तर हे चौथ्या क्रमांकाला पाहिजे. तर याच्यामध्ये काय झाले पर्याय थोडेसे बहुतेक मिसमॅच माझ्याकडूनच झालेले आहेत पण मी तुम्हाला क्रम कसा आहे ते सगळं सांगितलं. सगळ्यात लहान तुमचं उत्तर जे आहे ते असं यायला पाहिजे 50 मिमी हे पहिल्यांदा लिहायचं आहे तुम्ही. 30 सेमी हे तुमचं दुसऱ्या क्रमांकाला पाहिजे. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाला पाहिजे 500 डेसिमी किंवा 50 मीटर सारखंच आहे. 50 मीटर म्हणजेच 500 डेसिमी असतात हे लक्षात घ्या म्हणून हे सारखे येतं. आणि चौथ्या क्रमांकाला 5,500 सेमी म्हणजेच 55,000 मिमी हे सारखे या दोन्हीपैकी यायला पाहिजे म्हणजे या पद्धतीने. तर इथं ह्या पर्यायात मला कुठे तसा क्रम दिसत नाही आहे म्हणजे तुम्हाला बढते क्रम म्हणजे तुम्हाला जे 1 नंबर पाहिजे 50 मिमी तर तो कुठंच घेतला नाही त्यांनी म्हणजे तो सगळ्यात लहान आहे 50 मिमी तर कुठंच दिसत नाही 50 मिमी. ठीक आहे, एकतर माझ्याकडून लिहिताना हे झालं असेल किंवा मग पर्यायामध्ये पण तुम्हाला तुलना कशी करायची हे समजलं. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. एक 270 सेमी लंबी तार को एक आयत का रूप दिया गया है. मग आता ही 270ची तार आहे पूर्ण लांबी त्याची आणि त्याला लांबी तार को एक आयत का रूप दिया गया है. यदि इस आयत की चौड़ाई 50 सेमी है तो इसकी लंबाई कितनी है.
तर रुंदी जर 50 असेल तर लांबी किती आहे असं आपल्याला म्हटलं आहे. आणि आताच या अगोदरच्या पण प्रश्नामध्ये पाहिलं होतं की आयताची परिमिती बरोबर. आता इथं काय दिलं आपल्याला 270ची तार आहे म्हणजे ती परिमिती त्याची, आणि 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर पूर्ण तारेची लांबी माहिती आहे म्हणजे आपल्याला परिमिती माहिती आहे त्याची 270 आहे. त्यानंतर चौडाई म्हणजे रुंदी माहिती आहे, तर लेंथ लांबी नाही माहिती, मग एल लिहिला. आणि ब्रीड जी आहे ती एक्स, आपण ब्रीड जी आहे ती किती घ्यायची आपल्याला 50. ब्रीड जी आहे ती किती घ्यायची आपल्याला 50. तर घेऊया इथं लांबी अधिक लांबी माहीत नाही एल, रुंदी जी आहे ती 50. तर इथं 2 गुणिले आहेत, इकडं आल्या भागिले होतील. 270/2 बरोबर एल अधिक 50. तर 2ने भाग दिला, बे 1 बे, इथं 7ला बेत्रिक 6 आणि इथं बे 5 10. तर 50 अधिक आहे, इकडं आल्या वजा होतील. 135 वजा 50. तर इथं शिल्लक राहिले हा 5. तर इथं किती राहतील 8 आणि बरोबर इथं काय राहील एल. तर लांबी किती आहे त्याची 85. तर इथं या ठिकाणी पर्याय तुम्हाला 85 दिसत होता. तर आपण 45 प्रश्नापर्यंत आलो. पहा प्रश्न आहे ते जे शिक्षणशास्त्र आहे त्याच्या संदर्भातलं गणिताच्या, तर त्यावर आधारित 15 प्रश्न असतात आणि 15 जी उदाहरणं आहेत ती. तर जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला व्यवस्थित परीक्षेला सोडवता यावी म्हणून मी त्याचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. व्यवस्थित परीक्षा द्या. येणाऱ्या काळामध्ये जी शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला CTET किंवा TET पात्र असणं गरजेचं आहे. आणि आपल्या ज्या क्लासच्या माध्यमातून आहे टेटच्या ज्या बॅच आहे, शिक्षक भरतीच्या ज्या बॅच आहे त्या बॅच देखील चालू आहेत. त्याचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता. काही जर अडचण असेल किंवा काही शंका असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर 98 50 390 297 आणि 94 23 200 115 ह्या दोन्ही क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. हा माझा नंबर आहे, हा शेळके सरांचा नंबर आहे. आणि कोणतीही अडचण असू द्या, परीक्षेच्या संदर्भामध्ये असू द्या किंवा भरतीच्या संदर्भामध्ये अडचण असेल तुमची, तर निश्चितच तुम्ही संपर्क साधा. व्हिडिओ जर आवडला असेल तर अजून एक तुम्हाला असं सांगायचं की हे आपण घेतलं तर पुढच्या व्हिडिओमधून त्याचं जे पॅडागॉगी आहे ती पण आपण घेऊयात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांमध्ये. आणि चॅनल जे आहे अशाच पद्धतीच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.